तर काल झालेल्या राड्यानंतर आता गोपीचंद पडळकर हे आज माध्यमांशी संवाद साधतात। आज पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस, त्यासाठी विधान भवन परिसरात विधान भवनात आमदार दाखल होण्यास सुरुवात झालेली आहे आणि त्याच परिसरातून आता गोपीचंद पडळकर माध्यमांशी संवाद साधतील। कालच्या प्रकरणावर गोपीचंद पडळकर आज नेमकं काय भाष्य करतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। सदाभाऊ खोत देखील त्यांच्यासोबत उपस्थित आहेत। दरम्यान विधान भवन परिसरातील विधान भवनातील प्रवेशासंदर्भात सुरक्षा कार्यालयाकडून एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। कालच्या राड्यानंतर हा एक महत्त्वाचा निर्णय घेतला। कालच्या राड्यासंदर्भात सत्ताधारी असो, विरोधक असो किंवा समाज स्तरातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत। गोपीचंद पडळकर यांनी देखील हा प्रकार दुर्दैवी असल्याचं म्हटलं होतं। काल त्यांनी ही माध्यमांना प्रतिक्रिया दिली होती। विनंती केली होती या आमच्या सहकाऱ्यांच्याकडून चूक झालेली आहे, त्यांना सक्त ताकीद देऊन आम्हाला जी काही तुमची काही कारवाई असेल ती करा आणि त्यामुळे त्यांच्या अधिकारातला हा विषय आहे। रात्री उशिरा त्यांच्यावरती एफ-आय-आर दाखल झालेला आहे। शेवटी कायदा सर्वश्रेष्ठ आहे। विधानसभेचे अध्यक्ष आणि विधान परिषदेचे सभापती हे सर्वोच्च आहेत, त्यामुळे त्यांनी जी भूमिका घेतलेली आहे त्याच्यावरती आमचं कुठलंच मत नाही। आम्ही कायद्याला मानणारे कार्यकर्ते आहोत, त्यामुळे आम्ही जी कारवाई झालेली आहे त्याला आम्ही कोर्टामध्ये आम्ही सामोरं जाऊ। अरे तुम्ही बघा ना, तो नितीन देशमुख माझ्या ओळखीचा कार्यकर्ता नाही आणि तो कशा पद्धतीनं खालनं एवढी सगळी गर्दी आहेत। आम्ही तिकडं कोपऱ्यात सगळे व्हिडिओ काढा ना, जवळपास 10-15 मिनिटं मी तिथं होतो आणि आमचे काही कार्यकर्ते ते फोटो काढत त्यांच्याबरोबर उभा होतो। परत आम्ही बोलून, कारण काल माझी लक्षवेधी होती, काल अर्ध्या तासाची चर्चा होती, अख्खा दिवस मी सभागृहात होतो, परंतु कामकाजामध्ये 9 लक्षवेधी झाल्या, 10वी लक्षवेधी माझी होती। म्हणजे उद्या अर्ध्या तासाची चर्चा, सकाळी मी 9ला सभागृहामध्ये आलोय, तुम्ही सगळे फुटेज काढून बघा। आणि अर्ध्या तासाची चर्चा झाली नाही, कारण आमचे मंत्री महोदय तिथं उपस्थित नव्हते, त्यामुळे मी अर्ध्या तासाची चर्चा आणि लक्षवेधी होणार नाही म्हटल्यावर मी निघालो होतो। तो प्रसंग इथं काढला, तुम्ही बघितलं ती सगळी परिस्थिती, त्याच्यावरती मला अजिबात काही बोलायचं नाही। त्यामुळं ज्या पद्धतीनं आमच्या कार्यकर्त्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे, आम्ही त्याचा आदर करतो आणि न्यायालयामध्ये आम्ही आमची बाजू मांडू। पडळकर साहेब आव्हाड यांनी काल एका पत्रकाराला अडवू शकला असता, पण तुम्ही तिथे का गेला नाही कार्यकर्त्याला अडवायला? ठीक आहे, नंतर या सगळ्या विषयावर इस पूरे मामले पर आपका क्या कहना है? पर मामला भी दर्ज हुआ है। हमारे कार्यकर्ता के ऊपर जो एफ-आई-आर रात देर दर्ज हुई है, तो ये जो विधानसभा क्षेत्र है वो विधानसभा के अध्यक्ष सम्मानीय और विधान परिषद के सभापति साहब इनके अंतर्गत आता है। तो वो जो डिसीजन लेंगे उसके ऊपर तो हम कोई बात नहीं कर सकते। वो आदरणीय कुर्सी पे बैठे हुए हैं, जी उन्होंने जो डिसीजन लिया है उसका हम सम्मान करते हैं। और जो हमारे कार्यकर्ताओं के ऊपर जो एफ-आई-आर दर्ज हुई है तो हम कोर्ट में जाएंगे। आज कोर्ट में हमारे वकील हमारी बाजू उधर पेश करेंगे। शूटिंग करताना त्याच्या हातावर मारण्यात, अरे तुम्ही आता त्यावर बोला ना, तुम्ही आता पोलिसांची गाडीची मोडतोड करता, मग हे कुठला प्रकार आहे? लोकशाही मानणार तर आम्ही कायद्याला मानणारे कार्यकर्ते असं यावेळी गोपीचंद पडळकरांनी म्हटलं। आमच्या कार्यकर्त्यांवर या प्रकरणी गुन्हा दाखल झालाय आणि त्याचं कोर्टात उत्तर देऊ असंही ते म्हणाले। तर कायदा सर्वतोपरी असल्याचं देखील पडळकरांनी यावेळी म्हटलंय। जे झालं ते चुकीचंच होतं, त्यामुळे आमच्या कार्यकर्त्यांवर गुन्हेही दाखल झाले आणि या संदर्भात आता कोर्टात उत्तर देऊ असं गोपीचंद पडळकर यांनी म्हटलेलं आहे। कालच्या राड्यानंतर गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा प्रतिक्रिया दिलेली आहे। तर मी कालच दिलगिरी व्यक्त केल्याचं देखील यावेळी पडळकर यांनी म्हटलेलं आहे। आम्ही कायद्याला मानणारे कार्यकर्ते आहोत आणि कायदेशीररित्याच कोर्टात उत्तर देऊ अशी प्रतिक्रिया गोपीचंद पडळकरांनी कालच्या राड्या प्रकरणावर दिलेली आहे। विधान भवनासमोरच्या लॉबीत काल प्रचंड गोंधळ झाला होता, राडा झाला होता। पडळकर आणि आव्हाड यांचे कार्यकर्ते आपापसात भिडले होते। दरम्यान या प्रकरणातील सर्वच फुटेज समोर आणावे, जवळपास 10 ते 15 मिनिटं हा गोंधळ चाललेला आहे।